हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत शिक्षक भरती म्हणजेच टेट या परीक्षेचा 2013 सालची प्रश्नपत्रिका, ज्याच्यामधला पार्ट 1 मध्ये आपण काही प्रश्न सॉल्व केलेले होते गणिताचे। तर राहिलेले प्रश्न आपण या लेक्चरमध्ये कव्हर करूयात। जर पहिलं लेक्चर पाहिलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन चेक करा, तुम्हाला ते पाहता येतील। आता बघूयात पुढचा प्रश्न काय आहे। 27,487 या संख्येतील उजवीकडील 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किंमतीच्या किती पट नसेल हे तुम्हाला विचारलेलं आहे। आता उजवीकडील 7ची स्थानिक किंमत म्हणजेच कोणती? हा 7 झाला, म्हणजेच याच्यामध्ये बघा उजवीकडील 7ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 7च असणार आहे। आणि डावीकडील 7ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 1 2 3 म्हणजे 7 वरती 3 झिरोज। ठीक आहे। आता बघा स्थानिक किंमतीच्या कशाच्या की डावीकडील 7च्या स्थानिक किंमतीच्या, म्हणजे ज्याच्या च्या आहे डावीकडील 7च्या स्थानिक किंमतीच्या म्हणजे तो छेदात घेतला आणि उजवीकडील 7 हा अंशात घेतलेला आहे, म्हणजे 7 एके 7 7 एके 7 इतर राहिले 1000 म्हणजे 1/1000 म्हणजेच हे किती पट आहे? 1/1000 पट आहे। पण आपल्याला काय विचारलंय की किती पट नसेल हे विचारलेलं आहे। नसेल म्हणजेच पर्यायामध्ये 1/1000 सोडून दुसरा पर्याय कोणता आहे तो तुमचं उत्तर असेल। आता बघा 10चा वजा तिसरा घात, वजा तिसरा म्हणजेच काय असणार आहे? 1/1000 असणार आहे, बरोबर आहे, 1/1000 असणार आहे, म्हणजे हे पण करेक्ट आहे। 0.001 म्हणजेच 1/1000 असणार आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे। 1/1000 तर बरोबरच आहे, पण 1/10चा वजा तिसरा म्हणजेच काय असणार आहे? 1000 असणार आहे, म्हणजेच हे तुमचं उत्तर असेल। ठीक आहे। म्हणजेच इथं काय विचारलंय की आपल्याला चुकीचं उत्तर काढायचं आहे की 3 पर्यायामध्ये बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि एक असा ऑप्शन असणार आहे की ज्याच्यामध्ये ते उत्तर चुकीचं असणार आहे। तर ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर येईल। पुढचा प्रश्न बघूयात आपण। ए किंवा बी तुकडीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली तेव्हा 10 पुस्तके उरतात। जर पुस्तकांची एकूण संख्या 850 असेल आणि दोन्ही तुकड्यांतील विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या असतील तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती हे तुम्हाला विचारलेलं आहे। आता बघा याच्यामध्ये एकूण पुस्तकांची संख्या किती आहे? 850 आहे, त्यातली 10 पुस्तकं उरतात, म्हणजे वाटलेली पुस्तकं किती असणार आहे? पुस्तकं किती वाटली आहेत? 850 वजा 10 पुस्तकं वाटली, म्हणजेच वाटलेली पुस्तकं किती आहेत? 840 पुस्तकं वाटलेली आहेत। तर दोन्ही तुकड्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या ही 2 क्रमवार समसंख्या असतील असं तुम्हाला सांगितलेलं आहे। म्हणजे जर पहिला ऑप्शन घेतला तुम्ही तर 90ची 2 क्रमवार समसंख्यांची बेरीज अशी फोड करावी लागेल, म्हणजे 44 आणि 46 या 2 क्रमवार संख्या आहेत। मग तुम्हाला उत्तर येण्यासाठी 44 840ला भाग जातो का? नाही जात, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही। आता दुसरा ऑप्शन चेक करा, 82ची अशी फोड करा की त्याच्या 2 क्रमवार समसंख्या असतील। आता 42 840ला भाग जातो का? तर जातो, 42 दोन्ही 840 आणि 40 840ला पण भाग जातो, त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2, म्हणजे याचा आन्सर तुम्हाला ऑप्शन थ्रू सॉल्व करायचं आहे। किंवा डायरेक्ट 82 पण तुम्हाला 840ला भाग जातो का ते बघा, तेच तुमचं उत्तर असेल। याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 3/7 पट आहे। जर दोघांच्या वयातील फरक 40 वर्ष असेल तर आणखी 10 वर्षांनी मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या किती पट असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे। आता बघा मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 3/7 पट आहे, म्हणजेच मुलगा आणि वडिलांचं वय जर x असेल तर मुलाचं वय किती आहे? वडिलांच्या वयाच्या 3/7 पट आहे। ठीक आहे। आता दोघांच्या वयातील फरक किती दिलाय? 40 वर्ष दिलाय, म्हणजेच वडिलांचं वय वजा मुलाचं वय केलं तर किती येतं? 40 वर्ष येतं। म्हणजे तिथं जर छेद समान करून घेतले तर काय येईल? 7x वजा 3x भागिले 7 बरोबर 40 येईल। म्हणजेच इथं जर पुढं सॉल्व केलं 7x वजा 3x किती येतात? 4x भागिले 7 बरोबर 40 येतील। 4x बरोबर 40। आता इथं 7 इथं भागायला इकडे गेल्यानंतर जाईल गुणाकाराला, हा 4 इकडे गुणाकाराला इकडे गेल्यानंतर भागाकाराला जाईल, 4 एके 4 4 10 म्हणजेच x बरोबर किती येतं? 70 येतं। तर काय विचारलंय की आणखी 10 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या किती? हे काय झालं? x हे दोन्ही आपण काय पकडलेले आहेत? आजची वय पकडलेली आहेत। आजचं वडिलांचं वय किती आलेलं आहे? 70 वर्ष आलेलं आहे आणि मुलाचं वय किती असणार आहे? 3/7 गुणिले
70, 3 एके 3, 3 10 म्हणजेच 30 वर्ष हे मुलाचं वय असणार आहे आणि वडिलांचं वय 70 वर्ष असणार आहे. आता 10 वर्षानंतर काय तुम्हाला विचारले की वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या किती पट असेल. 10 वर्षानंतर वडिलांचं वय किती आहे, आत्ताचं वय आहे 70, 10 वर्षानंतरचं असणार आहे 10 अधिक 10 म्हणजे 70 अधिक 10 80 झाले. मुलाचे वय बघा, मुलाचं आत्ताचं वय किती आहे 30 वर्ष आहे, 10 वर्षानंतरचं काय होईल अधिक 10 होईल म्हणजेच काय होईल इथं बघा 30 अधिक 10 40 होईल. म्हणजेच मुलाचे वय हे वडिलांच्या वयाच्या किती असणार आहे, अर्ध असणार आहे. म्हणजे ह्यांचं ज्यावेळेस 80 असेल तेव्हा ह्यांचं किती आहे तर 40 वर्ष आहे. म्हणजे ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. ठीक आहे, जर त्या वस्तूची विक्री किंमत 550 रुपयांनी वाढवली असती तर 6% नफा झाला असता. तर यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बघा. आता याची मूळ किंमत म्हणजेच तुम्हाला काय विचारलेली आहे, खरेदी किंमत विचारलेली आहे. मूळ किंमत म्हणजेच काय विचारलेलं आहे, खरेदी किंमत विचारली. ठीक आहे, म्हणजेच जर याच्यामध्ये खरेदी किंमत 100 पकडली तर 4% तोटा होतो. म्हणजेच त्याची विक्री किंमत किती असणार आहे, पहिल्यांदा विक्री किंमत किती असणार आहे 96 असणार आहे. ठीक आहे, आणि ज्यावेळेस 550 रुपयांनी वाढवली त्यावेळेस त्याचा नफा किती होतो 6% नफा होतो. म्हणजे त्यावेळेसची विक्री किंमत किती असणार आहे 106. म्हणजे 96 आणि 106 मध्ये कितीचा फरक आहे 10%चा फरक आहे. बरोबर आहे, 10%चा फरक आहे. म्हणजेच काय, जर 10% म्हणजे किती आहेत 550 आहेत तर 100% म्हणजे किती असतील. तर याचा फक्त तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 550 भागिले 10, ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजेच 5500 ही काय असणार आहे त्याची मूळ किंमत असणार आहे. कसं काढलं अजून एकदा बघूयात आपण. खरेदी किंमत 100 पकडली तर जर ज्यावेळेस 4% तोटा होतो त्यावेळेस काय होतं की त्याची विक्री किंमत किती असणार आहे 96 असणार आहे. आणि ज्यावेळेस नफा 6% असतो त्यावेळेस विक्री किंमत किती असणार आहे 106. म्हणजेच 96 आणि 106 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 10%चा डिफरन्स आहे. ठीक आहे, म्हणजेच याची विक्री किंमत आणि त्याची विक्री किंमत त्याच्यामध्ये कितीनी वाढ झालेली आहे 550. 10% म्हणजेच 550 आहे तर 100% म्हणजे किती असणार आहे तुमची मूळ किंमत भेटेल. म्हणजेच 5500 ही काय असणार आहे त्याची मूळ किंमत असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. श्यामजवळ 500, 20, 50, 1000 आणि 100 किमतीच्या समान संख्येत नोटा असून एकूण रक्कम 78,490 रुपये आहे. जर त्याने रुपये 50 आणि रुपये 500 किमतीच्या नोटा बँकेत भरल्या तर त्याच्याजवळ किती रक्कम शिल्लक राहील हे तुम्हाला विचारले. आता प्रत्येकाच्या नोटांची संख्या काय आहे समान आहे. म्हणजेच 500च्या नोटा X असतील तर 20च्या पण नोटा X असणार आहेत. बरोबर आहे, नंतर 50च्या पण नोटा X असणार आहेत, 1000च्या नोटा X आणि 100च्या पण नोटा X असणार आहेत. ज्यावेळेस 500ची नोटा X असतील त्यावेळेस रक्कम किती होईल 500X अधिक 20च्या X नोटा असतील तर 20X होतील, 50X अधिक 1000X अधिक 100X बरोबर किती रुपये होतात 78,490 रुपये होतात. मग ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर बघा 1000 आणि 500 1500 झाले, 1500 आणि 1 100 1600, 1650 आणि 1670. 1670X बरोबर 78,490 झाले. या झिरोला हा झिरो गेला मग X बरोबर किती राहिलात 78 भागिले 167 राहतात. ठीक आहे, आता ह्याला कितीनी भाग जातो बघा. याला जर भाग घातला तर तुमचं X बरोबर किती येईल, किती नोटांची संख्या येते 47 येते. ठीक आहे, म्हणजेच प्रत्येकाच्या नोटांची संख्या किती असणार आहे 47. मग याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की 50च्या 47 आणि 500च्या 47 नोटा बँकेत भरल्या. म्हणजेच 50 गुणिले 47 अधिक 500 गुणिले 47 यांची जर रक्कम काढली तर किती येते बघा. 0 7 5 35, 4 5 20 आणि 3 23 झाले, अधिक हे डबल 0 7 5 35 म्हणजे 47 त्याला गुणलं तर हे एवढं येणार आहे. आता यांची जर बेरीज केली आपण 2 3 5 0 इथं करूयात. 2 3 5 डबल 0 आणि 2 3 5 0 0 5 8 5 आणि 2 म्हणजेच 25,850 रुपये काय केले बँकेत जमा केले.
कसे जमा केले? टोटल नोटा, प्रत्येकाच्या नोटा किती आहेत? 47. मग अशा 47 नोटा 50च्या भरल्या, 47 नोटा 500च्या भरल्या, म्हणजेच टोटल रक्कम किती भरली? 25,850. मग जी टोटल रक्कम आहे किती आहे? 78,490. त्याच्यामधून जर 25,850 ही रक्कम वजा केली तर किती राहते बघा? 52,640 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला तेच विचारले, तर त्याच्याजवळ किती रक्कम शिल्लक राहील हे तुम्हाला विचारलेलं आहे. 52,640 एवढी रक्कम शिल्लक राहणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. खालील त्रिकोणाच्या बाजूंच्या मापाचे संच दिले आहेत, त्यापैकी कोणत्या संचाने त्रिकोण रचना करता येणार नाही हे तुम्हाला विचारले. आता ज्यावेळेस एखाद्या त्रिकोणाची रचना करायची असते त्यावेळेस काय करतो आपण की त्याच्या ज्या दोन बाजू आहेत, लहान दोन बाजू, त्यांच्या मापांची बेरीज ही मोठी असायला पाहिजे त्याच्या मोठ्या बाजूपेक्षा. हे काय आहेत? x आणि y ह्या लहान बाजू असणार आहेत आणि ही काय असणार आहे? z ही सर्वात मोठी बाजू असणार आहे. ठीक आहे, सर्वात मोठी बाजू असणार आहे. आता याच्यामध्ये बघा सर्वात लहान कोण आहेत? 60 आणि 80. 60 आणि 80ची जर बेरीज केली तर 140 येते आणि ती बेरीज ही राहिलेल्या मोठ्या बाजूपेक्षा मोठी असायला पाहिजे. म्हणजे याच्यापासून त्रिकोण रचना करता येते, पण आपल्याला काय विचारले? करता येणार नाही हे विचारले. आता पुढे बघा, याच्यामध्ये लहान संख्या दोन कोणती आहेत? ही एक आणि ही एक आहे. 2.4 अधिक 0.7 केलं तर किती येतात? 3.1 येतात आणि 3.1 हा मोठा आहे 2.5 पेक्षा, त्याच्यामुळं ह्याच्यापासून पण त्रिकोण रचना करता येते. आता याच्यामध्ये बघा 50 आणि 30 या दोन लहान बाजू आहेत. 50 अधिक 30 केला 80 येतं, पण 80 हे मोठं नाही आहे 90 पेक्षा, त्याच्यामुळं ह्याच्यापासून त्रिकोण रचना करता येणार नाही. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. आकृतीत रेषा x आणि रेषा y ह्या एकमेकांशी पॅरलल आहेत. रेषा m आणि रेषा l ह्या पॅरलल आहेत. तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून मेजर ऑफ अँगल a बरोबर किती हे तुम्हाला विचारलेलं आहे. मेजर ऑफ अँगल a विचारले म्हणजे बघा, हा जर 80 असेल आणि ह्या दोन बाजू जर समान असतील तर ह्याच्या अपोजिटचे कोण काय असतात? समान असणार आहेत. म्हणजेच ह्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. 180 मधून जर 80 वजा केले तर किती राहतात? 100 राहतात. 100नी जर 2ला भागलं तर हे किती राहतात? 50 आणि हे 50. म्हणजे हा 50 असेल तर हा पण किती असणार आहे? अर्थातच 50 असणार आहे. जर तो 50 असेल आणि याच्यामध्ये बघा ही लाईन याच्याशी पॅरलल आहे, ही लाईन याच्याशी पॅरलल आहे, म्हणजेच काय की हा जो पूर्ण कोन आहे हा इथला एवढा, हा किती असणार आहे? हा एवढा कोन 130 असणार आहेत. कारण आंतरकोनीय मापांची बेरीज ही किती असते? 180 असते. म्हणजे हा 50 अधिक हा 130 केल्यानंतर किती होतो? 180 होतो. पण याच्यामध्ये ही बाजू आणि ही बाजू काय आहे? समान आहे. म्हणजेच काय, हा कोण आहे? कोण दुभाजक असणार आहे. ही रेषा कोण दुभाजक असणार आहे. म्हणजेच हा टोटल 130 असेल तर हा a एवढा किती असणार आहे? 130 भागिले 2 एवढा असणार आहे. ठीक आहे, 130 भागिले 2 म्हणजेच 65 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. 12.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर समान अंतरावर दुतर्फा फलक लावलेत. जर फलकांची एकूण संख्या 502 असेल तर एकाच बाजूच्या दोन लगतच्या फलकातील अंतर किती असणार आहे हे तुम्हाला विचारले. आता दोन्ही बाजूंना 502 लावलेत, म्हणजेच एका बाजूचे किती झाले? एका बाजूचे 502 भागिले 2 म्हणजे बे 2 4 बे 5 10 आणि बे 1 बे. एका बाजूला 251 फलक असणार आहेत. ठीक आहे, एका बाजूला 251. रस्त्याची लांबी किती आहे? 12.5 किलोमीटर. 12.5 किलोमीटरला जर आपण 1000नी गुणलं तर ती काय होईल? मीटरमध्ये कन्वर्जन होईल. म्हणजेच मीटरमध्ये किती येतील? 12 5 आणि इथं 00 मीटर येतील. ठीक आहे, आता बघा ज्यावेळेस एका बाजूला 3 खांब असतील त्यावेळेस काय होतं की आपण हे आणि हे अंतर म्हणजे हा एक पार्ट झाला आणि हा एक पार्ट झाला, म्हणजेच 3 वजा 1 केलं की 2 पार्टने आपण भागतो. त्याचप्रमाणे 251 जर फलक असतील तर तुम्हाला कितीने भागावं लागेल? 250ने भागावं लागेल. कारण जो टोकाचा एक फलक आहे तो आपण कन्सिडर करत नाही. म्हणजे हा 0ला हा 0 गेला, 25 1 25 25 5 125, म्हणजेच 2 फलकामधील अंतर किती असणार आहे?
50 मीटर एवढं अंतर असणार आहे. इथं 251 फलक आहेत, पण आपण 250 ने का भागलं? कारण ज्यावेळेस बघा इथं 3 फलक असतील त्यावेळेस आपल्याला अंतर काढायचं असेल त्यावेळेस आपण काय करतो, 2 भागामध्येच पार्ट करतो. म्हणजेच 3 असेल तर 1 वजा करतो, 4 असेल तरी पण 1 वजा करून 3 येईल. त्याचप्रमाणे जर 251 असेल तर काय येईल, 1 वजा करून 250 एवढं येईल. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमचा डाऊट क्लिअर केला जाईल. पुढचा प्रश्न बघा. सविताने सोमवारी 2.15 तास आणि मंगळवारी 1.50 तास असा एकूण 5 दिवस अभ्यास केला. म्हणजेच बघा हा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे झाले 5 दिवस. ठीक आहे. आता सोमवारी किती अभ्यास केला, 2.15 तास. मंगळवारी किती केला, 1.50 तास. नंतर एकाड एक दिवस म्हणजेच काय, नंतरच्या दिवशी 2.15 तास, नंतरच्या दिवशी 1.50 तास, नंतरच्या दिवशी 2.15 तास. या सगळ्यांची जर बेरीज केली तर किती येते बघा, 5 + 5 10, 5 15 होतात. इथं गेले 1 2 2 आणि 5 7 8 8 आणि 5 13 आणि 1 14. इथे 1 गेला. पुढे बघा 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 आणि 2 6 7 8 आणि 9 म्हणजेच 9.45 तास एवढा काय झाला टोटल अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. याचा अर्थ असा आहे का 9 तास आणि 45 मिनिटे नाही, कारण हे पूर्ण तासामध्ये आहे. याचा अर्थ काय की 9 तास कंप्लीट आहे आणि पुढचे पण काय आहेत 0.45 तास आहेत. आता ह्या 0.45 तासाला जर तुम्ही 60 ने गुणलं तर त्याचं काय होणार, मिनिटामध्ये कन्वर्जन होणार. म्हणजेच इथं 0 6 35 6 चौक 24 आणि 3 27 आणि इथं 0.2 करणं म्हणजे 70 मिनिटे झाली. 27 मिनिटं झाली. पण 27 मिनिटं 9 तास 27 मिनिटं हे ऑप्शनमध्ये नाही आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, 9 तासाचं पण पुन्हा मिनिटामध्ये कन्वर्जन करा. 9 तास गुणुले 60 केल्यानंतर किती येतात, 9 सख 54 540 मिनिटे. इथली 540 मिनिटे अधिक इथली 27 मिनिटं म्हणजेच 9 तासाची 540 मिनिटं आणि हे 0.45 तासाची 27 मिनिटं. म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर टोटल किती येतात, 567 मिनिटं एवढा काय झाला तिचा एकूण अभ्यासाचा कालावधी होतो. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल, 567 मिनिटे. ठीक आहे. बरेच जण इथं आन्सर लिहिताना चुकतात. 9 तास 45 मिनिटे, 9.45 तास आलं की तुम्ही डायरेक्ट 9 तास 45 मिनिटं असं लिहिता, पण ते उत्तर चुकणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. शेजारील आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती हे विचारलेलं आहे तुम्हाला. आता त्रिकोणांची संख्या काढायची असेल तर बघा हा इथून असा हा एक त्रिकोण होईल, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, हे झाले इथं 4. नंतर हा 5वा, हा इथून इथपर्यंत 5वा झाला, हा पूर्ण हा झाला 6वा आणि अजून एक होतो हा इथून इथपर्यंत असा. म्हणजेच टोटल त्रिकोणांची संख्या किती आहे तर 7 एवढी त्रिकोणांची संख्या आहे. पुढचा प्रश्न बघा. 1.6 गुणिले 1.6 वजा 0.8 गुणिले 1.6 वजा 0.8 या दोघांचा जर वजाबाकी केली तर किती येते, 0.8 येते. नंतर 0.8 वजा 1.6 केल्यानंतर इथं येईल वजा 0.8 येतं. 2 वजा 0.4 केल्यानंतर इथं येईल 1.6. नंतर 1.6 वजा 0.8 केलं की किती येतं बघा, इथं येईल 0.8. नंतर 2 वजा 0.4 केल्यानंतर 1.6. म्हणजे जर याला जर आपण रिराईट केलं तर कसं येईल बघा, 1.6 गुणुले 1.6 वजा इथे येतं 0.8 गुणुले 0.8 भागिले खाली कसं येणार आहे, वजा 0.8 अधिक 1.6 हा एक ब्रॅकेट येईल आणि 0.8 अधिक 1.6 हा एक ब्रॅकेट येईल. ठीक आहे. आता इथं बघा हा काय होतो, एचा वर्ग म्हणजेच 1.6चा वर्ग वजा 0.8चा वर्ग येतो. खाली भागिले येईल ए अधिक बी आणि ए वजा बी. म्हणजेच इथं याला आपण तुम्ही कसं लिहू शकता, 1.6 वजा 0.8 आणि 1.6 अधिक 0.8. आता हा कशाचा आहे, एचा वर्ग वजा बीचा वर्ग. त्याचा आपण कसं लिहू शकतो, ए अधिक बी आणि ए वजा बी लिहू शकतो. म्हणजे ए अधिक बी भागिले आहे असं लिहा 1.6 वजा 0.8
आणि 1.6 अधिक 0.8. आता इथं बघा, हा आणि हा ब्रॅकेट सेम आहे, ह्याला हा कॅन्सल झाला, ह्याला हा कॅन्सल झाला, म्हणजेच राहतं काय शेवटी 1. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. याच्यामध्ये फक्त काय दिलेलं आहे की तुम्हाला a चा वर्ग वजा b चा वर्ग या एका सूत्राचा वापर करून तुम्हाला आन्सर काढायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, एक बाक आणि एक स्टूल यांची एकूण किंमत ही रुपये 1525 आहे. बाकापेक्षा स्टूल 425 रुपयाने स्वस्त आहे, तर दोन बाकांची किंमत किती? आता एक बाक म्हणजेच बाकाचं जर तुम्ही कन्सिडर केलं तर x आणि स्टूलला कन्सिडर केलं तर y, त्या दोघांची एकूण किंमत किती आहे? x अधिक y केलं तर किती येतं? 1525 येतं. आता काय दिलेलं आहे की बाकापेक्षा स्टूल हा 425 रुपयाने स्वस्त आहे. स्वस्त कोण आहे? स्टूल स्वस्त आहे. म्हणजेच x वजा y, बाक काय आहे? महाग आहे. किती रुपयांनी महाग आहे? 425 रुपयांनी महाग आहे. म्हणजेच इथं काय आहे? बाक काय आहे? स्वस्त. बाक काय आहे? महाग आहे. बाकापेक्षा स्टूल स्वस्त आहे. आता हे दोन इक्वेशन भेटले, यांची काय करायची? बेरीज करा. 2x बरोबर किती येईल? 5 आणि 5 10, इथं 5 आणि 9, म्हणजेच 2x बरोबर 1950 आलं. म्हणजेच x बरोबर तुम्हाला काय विचारलं? इथं दोन बाकांची किंमत विचारली. बाक एक किती आहे? x आहे. म्हणजेच दोन बाकांची किंमत डायरेक्टच तुम्हाला किती भेटलेली आहे? 1950. म्हणजे तुम्हाला सॉल्व पण करायची गरज नाही, फक्त दोन इक्वेशन भेटले आणि त्यांची बेरीज केली की तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. ठीक आहे. अशा प्रकारे एकदम इझी प्रश्न होता हा. पुढचा प्रश्न बघूयात. नेक्स्ट प्रश्न बघा, 2 स्टार स्टार 4 गुणिले 1 स्टार 8 या क्रियेचे उत्तर खालील पर्यायापैकी काय असू शकेल? म्हणजे इथं गुणाकार दिलेला आहे तुम्हाला. 2 स्टार स्टार 4 गुणिले 1 स्टार आणि 8. आता बघा, इथे एकक स्थानाचा जर गुणाकार केला तर 8 चौक 32, म्हणजे एकक स्थानी काय यायला पाहिजे? 2 यायला पाहिजे. हा आणि हा ऑप्शन तर ऑप्शनमधून कट झाला. नंतर ह्याच्या आणि या ऑप्शनमध्ये काय फरक राहतो? इथं 6 अंकी आहेत आणि इथं 5 अंकी आहेत. जर 4 अंकांनी 3 अंकाला गुणलं, सगळ्यात लहान 4 अंकी संख्या घेतली जर आपण 1000 आणि सगळ्यात लहान 3 अंकी संख्या घेतली तर 100 येते. ह्या सगळ्यांची जर गुणाकार केला तुम्ही तर कमीत कमी गुणाकार हा 6 अंकी यायला पाहिजे. पण ही संख्या किती आहे? 5 अंकी. हा गुणाकार असूच शकत नाही. त्याच्यामुळं डायरेक्ट उत्तर न करता अंदाजाने तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, शेजारील आकृतीमध्ये रेख EG ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय असणार आहे? त्याचा व्यास असणार आहे. चौकोन EFGH ची परिमिती म्हणजे EFGH हा टोटल ह्याची परिमिती 196 आहे. तसेच रेख FG आणि रेख GH म्हणजे ह्या आणि ह्या काय आहेत? समान लांबीच्या आहेत. FG जर 56 असेल, ही जर 56 असेल तर ही पण काय असणार आहे? 56 असणार आहे. यावरून वर्तुळाचा परिघ काय विचारलाय. आता बघा, याच्यामध्ये ह्या दोन समान आहेत. म्हणजेच ह्या जी आपल्याला परिमिती दिलेली आहे 196, त्याच्यामधून जर तुम्ही 2 वेळा 56 वजा केले तर काय राहतात? याची आणि याची, ह्या दोन्ही पण समान असणार आहेत. याची आणि याची बेरीज राहणार आहे. म्हणजे 196 वजा 6 2 12, 5 2 10 1 11. 196 मधून जर 112 वजा केले तर 4, इथं राहतात 8 आणि इथं 0, म्हणजे 84 राहतील. पण 84 काय आहे? या दोघांची बेरीज आहे. एक किती असणार आहे? हे 42 असणार आहे आणि हे 42 असणार आहे. आता बघा, इथं EG ही काय दिलेली आहे तुम्हाला? व्यास दिलेला आहे. आता व्यासापासून ज्यावेळेस तुम्ही वर्तुळावर एखादा कोन करत असता त्यावेळेस तो कोन किती असतो? 90 अंशाचा असतो. ठीक आहे. 90 अंशाचा असतो. म्हणजेच 90 अंशाचा असतो. म्हणजेच त्रिकोण GHE हा काय झाला? काटकोन त्रिकोण झाला. आता काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू माहिती आहेत आणि कर्ण माहीत नाहीये. म्हणजेच तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागेल. कर्ण बरोबर 56चा वर्ग अधिक 42चा वर्ग करावा लागेल. आता 56चा वर्ग किती आहे? 56चा वर्ग आहे 31, 36 आणि 42चा वर्ग आहे 17, 64. या दोघांची जर बेरीज केली 6 4 10, 6 3 9 1 10, 7 8 आणि 1 9 आणि 4, म्हणजेच कर्णाचा जर वर्ग काढला तर किती येतो? 4900. म्हणजेच कर्ण किती येईल? यांचा वर्गमूळ काढा, 70 येतो. म्हणजेच पूर्ण हे किती येणार आहे? 70 येणार आहे. वर्तुळाचा परिघ विचारलाय. म्हणजेच कर्णावरून, कर्ण हा काय आहे? व्यास आहे. त्याच्यावरून त्याची त्रिज्या किती येईल? 35 येईल. जर त्रिज्या 35 असेल तर परिघ कसा काढाल तुम्ही?
परिघाचं सूत्र काय आहे, 2 पाय आर आहे. म्हणजेच 2 गुणिले पाय म्हणजे 22/7 आणि आर किती आहे 35. 7 एके 7, 7 पाचा 35. म्हणजेच 2 गुणिले 22 गुणिले 5, 5 गुणिले 2 10, 10 गुणिले 22 केल्यानंतर 220 सेंटीमीटर हे काय असणार आहे, त्या वर्तुळाचा परिघ असणार आहे. तर अशा प्रकारे 2013 सालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गणिताचे प्रश्न आलेले होते. जर या कोणत्याही प्रश्नामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, ती जाऊन चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. थँक्यू.